तर नमस्कार मंडळी, स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज मी आलो आहे आमच्या इथे जंगलामध्ये. पाठीमागनं एक जंगल जातो, वरती डोंगर आहे, तिथे चाललो आहे मी आता तिथे. तर तिथे एक मला आपल्या एक जंगली प्राणीचं तुम्हाला मी घर दाखवायचा प्रयत्न करणार आहे. लांबनं दाखवीन मी तुम्हाला, पण नक्की दाखवेल ते कशा प्रकारे त्यांनी बनवलेलं आहे तिथे. चला तर मग आपण व्हिडिओमध्ये बघूया आणि कळेल तुम्हाला कुठला प्राणी येतो पुढच्या व्हिडिओमध्ये. घाटी आहे ना आपल्या एक ना, तर तिथे जाऊचं, वरपर्यंत जाऊचं आपल्याला. हे बघा कसं आहे इथे, पूर्ण जंगली वावटासारखं आहे. हे बघा कशा प्रकारे इथे आहे, पूर्ण असं सुकार्डी बोलू शकता, घंडाट असं. आपल्या ना वरती जाऊचा त्या साईडनी ही पावसामुळे एक वाही असते, इथनं पाणी जाता बघा, ह्या वाहीने पाणी जाता. आपल्या इकडनं वर जायचं आहे, दाखवतो तुमका बघा. हळूहळू असं आपण वर आलेलो आहे आता. तर मंडळी बघा, इथे इकडे जाऊया आपण. तर बघा मंडळी, तुमका समोर जे दिसत असेल त्याला वारूळ बोलतात आणि हे प्रत्येक ठिकाणी दिसून येतं. तुम्हाला दाखवतो बघा कशा प्रकारे आहे हे आणि केवढं मोठं आहे बघा, केवढं मोठं असं आहे. जास्त पुढे कुठे जात नाही मी, इकडनं जरा जातो, नॉर्मलवरनं तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे आहे ते आणि कसं बनलंय. समोर तुमच्या दिसू शकतंय बघा, इथे अशी पूर्ण तो बघा, ते कोणता तरी प्राणी होतो, काय नक्की ते. हा बघा, इथे काय माकड आहे, हा बघा जंगलामध्ये. तर हे पूर्ण जंगल म्हटलं की प्राणी असणारच आजूबाजूला कुठे, त्यासाठी मी सेफ्टी पण आणली आहे स्वतःची. तर हा बघा समोर जे दिसतंय तुमका, हे वारुळा कशा प्रकारे आहे ते बघा, कसं बनलंय ते बघा. आपल्याकडे डिस्टन्स खूप आहे, म्हणजे लांबनं दाखवतोय मी तुम्हाला झूम करून. बघा कशा प्रकारे ते बनलेलं आहे आणि कुठून एकदम खतरनाक वाटतं, कारण की बघा ना, आजूबाजूला पूर्ण झाडी आहे आणि इथे सुखारडी आहे. इथे जर कुठे असलं तर कळून पण येणार नाही की पायाखाली हाय बाबा आपल्या. असं बघा, पूर्ण असं सुकलेले आहे सगळं, त्यामुळे कळून येणार नाही. आणि ते समोर बघा कशा प्रकारे आहे ते. हे बघा. तर म्हणजे हा छोटासा व्हिडिओ मी इथे सेंड करतो. तुम्हाला फक्त ते दाखवायचं होतं आणि कशा प्रकारे ते माकडं उड्या मारत होते तेही तुम्ही बघितलं असेल जंगलामध्ये आलं तर काही होऊ शकतं. तर हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.